नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला दाखवणार आहे आलू आणि मटरची झटपट बनणारी टेस्टी सब्जी। त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे टमाटर पेस्ट, 3 टमाटरची पेस्ट आहे, मटर आहे, फ्रोझन आहेत, हे मी विंटर सीझनमध्ये फ्रोज केलेले आहेत, आणि आलू ह्याला कापून धुवून स्वच्छ भिजवून ठेवलेले आहेत पाण्यात। सगळ्यात आधी तेल गरम करायचं आहे आपल्याला कुकरमध्ये। याच्यात 1 चम्मच मोहरीला चांगलं फुटू द्यायचं। एकदा मोहरी तडतडली की त्याच्यात हिंग आणि हिरवी मिरची कापली। आता हे जो मसाला घेतलेला आहे ना आपण, लाल मिर्च पावडर, जिरे पावडर, धनिया पावडर, हळदी आणि अद्रक लसूणची पेस्ट, याला पाणी टाकून थोडंसं पेस्ट करून घ्यायचं। ह्या पेस्टला आता या मसाल्याला थोडं भाजू द्यायचं, थोडंसं मीठ ॲड करायचं याच्यात। आता हा मसाला भाजलेला आहे, 2-3 मिनिटात तेल सुटलेला आहे, हा मसाला भाजला आहे। आता ह्याच्यात ही जे टोमॅटो पेस्ट बनवलेली आहे ती टाकायची आणि याला चांगलं भाजून घ्यायचं 5-10 मिनिट। आता हे 10 मिनिटं झालेले आहेत आणि बघू शकता की तुम्ही तेल सुटलेलं आहे मसाल्याला, म्हणजे टमाटरचा जो पेस्ट आहे तो चांगला भाजलेला गेलेला आहे। आता ह्यामध्ये आपल्याला हे जे मी आलू कापून ठेवलेले आहेत ते टाकू। आणि मटर, आता ह्याच्यात रस्स्यासाठी 1 ग्लास पाणी टाकून कुकर बंद करून ह्याला 3 शिट्ट्या येऊस्तर बनवू द्यायचं। आता ही भाजी तयार झालेली आहे, 3 शिट्ट्या आलेल्या आहेत, बघू शकता ही भाजी रेडी आहे। फक्त 20 मिनिटात ही भाजी तयार आहे। आता ह्या जे आलू आहेत ना याला थोडंसं घोटून द्यायचं, म्हणजे सब्जी जी आहे ती थोडी घट्ट होईल। आणि या सब्जीला एका स्टीलच्या भांड्यात ट्रान्सफर करून ठेवून द्यायचं। त्यामध्ये थोडंसं कोथिंबीर टाकून गार्निश करायचं। ही आलू मटरची झटपट बनणारी आणि एकदम टेस्टी भाजी तयार आहे। एक वेळ ज़रूर ट्राय करा। थँक्यू।